पंढरीचा महिमा देता अनेक उपमा. अभंगाच्या पहिल्याच ओळीत संत तुकाराम महाराज पंढरीच्या महिम्याचे वर्णन करतात. आणि हे वर्णन करताना अनुपमेय हा शब्द वापरतात. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची स्तुती करतो तेव्हा आपण त्याची तुलना दुसऱ्या कशाशी तरी करत असतो. परंतु तुकोबाराय म्हणतात की पंढरीची तुलना करण्यासाठी जगातील कोणतीही दुसरी गोष्ट समर्थ नाही. अलंकार शास्त्रानुसार याला अनन्वय अलंकार म्हणतात, जिथे उपमेयाची तुलना करण्यासाठी उपमानच उपलब्ध नसते तेव्हा उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते. या ठिकाणी महिमा हा शब्द केवळ मोठेपणा दर्शवत नाही, तर तो त्या स्थानाची दैवी शक्ती आणि तिथे मिळणारा अनुभव व्यक्त करतो. इतर तीर्थक्षेत्रांचे वर्णन करताना आपण गंगा, काशी किंवा द्वारकेचा संदर्भ देऊ शकतो, पण पंढरी ही सर्व तीर्थांचे माहेरघर आहे. तुकोबांच्या मते पंढरीच्या सुखाची उपमा त्रिभुवनात कुठेही शोधून सापडत नाही. याचे कारण असे आहे की इतर तीर्थांमध्ये पुण्य मिळते, पण पंढरीत पुण्यदाता स्वतः मिळतो. या अभंगाच्या पहिल्या चरणाचे निरूपण करताना मला सांगायला आवडेल की ज्याप्रमाणे आपण उपमा ही नेहमी तुलनात्मक असते, जेव्हा आपण एखाद्याची उपमा देतो ती कशी असते तर तुलनात्मक असते. एखाद्याचा चेहरा चंद्रासारखा आहे असे म्हणताना आपण चंद्राला उपमान मानतो, पण पंढरी इतकी महान आहे की तिला चंद्र, सूर्य किंवा स्वर्गाचीही उपमा देता येत नाही, कारण हे सर्व पंढरीच्या पांडुरंगापासूनच उत्पन्न झाले आहेत. नाथांनी आपल्या अभंगात म्हटले आहे की अवघ्या विश्वात पंढरपूर सारखे दुसरे ठिकाण नाही, कारण तिथे अज्ञ लोकांसाठी प्रत्यक्ष भगवंत विटेवर उभा आहे. पंढरीचे द्वितीयत्व केवळ तिथल्या मूर्तीमध्येच नाही, तर तिथल्या वातावरणात पण आहे. पंढरीत गेल्यावर भक्ताला जे सुख मिळतं ते शब्दातीत आहे. येथे होणारा नामघोष, वैष्णवांचा मेळ आणि चंद्रभागेच्या वाळवंटातील तो भक्तीचा सोहळा अनुपमेय आहे. पंढरीत गेल्यावर पाया पडे जन एकमेका अशी अवस्था असते, जिथे सर्वांमधील भेद नष्ट होऊन केवळ विठ्ठल उरतो. पंढरपूर हे भक्तीचे केंद्र आहे, जिथे बुद्धीपेक्षा भावाला महत्त्व दिले जाते. येथे अज्ञानी लोकांनाही तितक्याच सहजतेने भक्ती प्राप्त होते जितकी ज्ञान्यांना. ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. या चरणामध्ये ठाव म्हणजे ठिकाण किंवा स्थान, आणि उभा उभी म्हणजे तात्काळ, त्वरित किंवा विलंब न लावता. तुकोबाराय म्हणतात की असे स्थान संपूर्ण जगात कोठेही नाही. ऐसा ठाव नाही कोठे, जिथे परमेश्वर स्वतः भक्ताला भेटण्यासाठी इतका आतुर झाला आहे की तो तिथे उभा उभी म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता आपल्याला भेटतो, भक्ताला भेटतो. सामान्यतः ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी ऋषी मुनींना हजारो वर्ष तपश्चर्या करावी लागते. योगाग्नीमध्ये स्वतःला जाळून घ्यावे लागते. तीर्थाटनासाठी अनेक संकटे सोसावी लागतात. तरीही देवाची भेट होईलच याची शाश्वती नसते. पण पंढरीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. उभा उभी या शब्दातून तुकोबांनी दोन गोष्टी सुचवल्या आहेत. एक म्हणजे तात्काळ फलप्राप्ती. पंढरीत विठ्ठलाचे दर्शन आणि कृपा मिळवण्यासाठी लांबची प्रतीक्षा करावी लागत नाही. भक्ताने मनापासून हाक मारली की देव तिथे हजर असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाची मुद्रा. पंढरपूरचा विठ्ठल हा इतर कोणत्याही अवतारासारखा बसलेला किंवा निजलेला नाही, तर तो 28 युगांपासून उभा आहे. हे उभे राहणे कशाचे प्रतीक आहे हो माऊली हो?
हा विठ्ठल जो उभा आहे ते कशाचे प्रतीक आहे? ते भक्ताची वाट पाहण्याचे आणि भक्तासाठी सदैव तयार असल्याचे प्रतीक आहे. ज्याप्रमाणे एखादा यजमान पाहुण्यांची वाट पाहत घराबाहेर उभा असतो, त्याप्रमाणे पंढरीचा पांडुरंग आपल्या लाडक्या भक्तांची म्हणजे वारकऱ्यांची वाट पाहत विटेवर उभा आहे. हा ठाव असा आहे जिथे देव आणि भक्त यांच्यातील अंतर पूर्णपणे पुसले गेले आहे. येथे देव आतुर झाला आहे. इतर क्षेत्रांमधील देवाची मूर्ती ही विधिवत प्रतिष्ठापित केलेली असते आणि तिथे भेटण्यासाठी अनेक नियमांचे पालन करावे लागते. पण पंढरीत विठ्ठल हा भक्ताच्या प्रेमाला भुलून सगुण साकार रूप धारण करतो. तो भक्तांच्या मनातील सर्व प्रकारची भीती आणि दडपण जे आहे ते दूर करतो. तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी देव इतका सुलभ आहे की तो फुकासाठी किंवा केवळ एका मिठीत प्राप्त होतो. हे वैशिष्ट्य जगातील दुसऱ्या कोणत्याही ठाव ठिकाणी नाही, कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी नाही. आहे ती सकळ तीर्थे काळे देती फळ. या चरणामध्ये संत तुकाराम महाराज इतर तीर्थक्षेत्रांच्या मर्यादा आणि पंढरीचे श्रेष्ठत्व स्पष्ट करतात. ते म्हणतात की या पृथ्वीवर इतर अनेक तीर्थे आहेत आणि ती सर्व पवित्र आहेत. आहे ती सकळ, पण तिथे केलेल्या साधनेचे फळ मिळण्यासाठी काळ म्हणजे वेळ जावा लागतो. काळे देती फळ या वाक्याचा अर्थ असा की काशी, प्रयाग किंवा गया यासारख्या तीर्थांमध्ये केलेले पुण्य हे साठवले जाते आणि ते योग्य वेळी किंवा पुढील जन्मात फळ देते. या प्रक्रियेला वेळ लागतो, पण पंढरी हे सद्य फलदायी क्षेत्र आहे. या संदर्भात संतांनी एक संस्कृत सुभाषित वारंवार उद्धृत केले आहे. कालेन फलते तीर्थ सद्यः साधू समागमः. याचा अर्थ तीर्थांचे फळ काळानुसार मिळते, पण साधूंचा संगम तात्काळ फळ देतो. पंढरी ही संतांचे माहेर असल्याने तिथे तीर्थ आणि साधू हा जो संगम आहे एकत्र होतो. परिणामी फळ जे आहे आपल्याला तात्काळ मिळते. इतर तीर्थे ही कर्मावर आधारित आहेत. तिथे केलेले स्नान किंवा दान हे कर्माच्या नियमानुसार फळ देते, ज्यात काळाचा अवधी असतो. दुसरं म्हणजे पंढरी हे केवळ तीर्थ नसून ते परब्रह्म स्वरूप आहे. इथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर तापत्रय म्हणजे दैविक आणि भौतिक ताप एका क्षणात नष्ट होतात. कलियुगामध्ये इतर कठीण साधना करणे शक्य नसल्यामुळे भगवंताने पंढरीच्या रूपाने एक असा मार्ग निर्माण केला आहे जो गंगा आदी तीर्थांपेक्षा अधिक फळ देणारा आहे. इतर क्षेत्रे बऱ्याच कालानंतर फळ देतात, पण पंढरी ही भक्तीची पेठ असल्याने तिथे मोक्ष किंवा सुख मिळवण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. चंद्रभागेचे सामर्थ्य असे आहे की ती केवळ जलस्नाने मुक्ती प्रदान करते आणि पुंडलिकाला केलेला नमस्कार पूर्वजांचा उद्धार करतो. या तुलनेत इतर तीर्थांमधील फळप्राप्ती ही विशिष्ट काळाने काले फलंती म्हणजे मर्यादित आहे. तुका म्हणे पेठ भूमीवरी हे वैकुंठ. तुका म्हणे पेठ. अभंगाच्या समारोपात तुकाराम महाराज पंढरीचे वर्णन पेठ आणि भूमीवरील वैकुंठ असे करतात. हा या अभंगाचा कळस आहे. पेठ म्हणजे बाजारपेठ. एका बाजारपेठेत ज्याप्रमाणे आपल्याला हव्या असलेल्या वस्तू सहज उपलब्ध असतात, तशी पंढरी ही आध्यात्मिक वस्तूंची बाजारपेठ आहे. तुकोबांनी पंढरीला पेठ म्हणण्यामागे फार मोठा सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश आहे. या पेठीची काही वैशिष्ट्य आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पेठ भौतिक वस्तूंची नाही तर विवेकाची आहे. येथे भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे मोक्ष यांचा काय चालतो तर व्यापार चालतो. दुकानदार म्हणून या ठिकाणी संत आहेत. येथे संतांनी आपली दुकाने मांडली आहेत.
संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. या अभंगातून तुकोबराय हेच स्पष्ट करतात की पंढरीत शांती, क्षमा, दया, भक्ती सहज मिळते. या पेठेत चालणारे चलन म्हणजे विठ्ठल नाम होय. जो नाम घेतो तो या व्यापारात समृद्ध होतो. इतर बाजारपेठांमध्ये अहंकार वाढतो, पण पंढरीच्या या पेठेत गेल्यावर माणसाचा अभिमान तात्काळ नष्ट होतो. वैकुंठ हे भगवान विष्णूंचे निवासस्थान मानले जाते, जे सामान्यतः पृथ्वीच्या पलीकडे असते. पण तुकोबराय ठामपणे सांगतात की पंढरी हे प्रत्यक्ष वैकुंठ पृथ्वीवर अवतरलेले आहे. जेव्हा सृष्टीचा नाश होतो तेव्हा द्वारकेसारखी नगरे बुडतात, पण पंढरी मात्र भगवान विष्णूंच्या सुदर्शनावर विराजमान असल्यामुळे कधीही बुडत नाही. वैकुंठाचे स्वामी भक्तिप्रेमाने पंढरीत आले आणि पुंडलिकासाठी तिथेच स्थिरावले. त्यामुळे जिथे प्रत्यक्ष भगवंत राहतात तेच खरे वैकुंठ आहे. पंढरी हे सप्त पुण्यांमधील सर्वात पावन क्षेत्र असून ते चराचर सृष्टीला तारणारे आहेत. पंढरीच्या महिम्याचा विचार करताना भक्त पुंडलिकाचा उल्लेख अनिवार्य आहे. पुंडलिकाने आपल्या मातृ पितृ भक्तीच्या जोरावर देवाला पंढरीत आणले. पंढरीच्या महिम्यात पुंडलिकाच्या पुण्याईचा वाटा मोठा आहे, कारण त्याच्याचमुळे देव तिथे उभा राहिला. पुंडलिक सुरुवातीला आपल्या आईवडिलांशी नीट वागत नव्हता, परंतु काशीच्या यात्रेदरम्यान त्याला एका ऋषींच्या आश्रमात गंगा, यमुना, सरस्वती या नद्यांची भेट झाली. त्यांनी त्याला समजावून सांगितले की मातापित्यांची सेवा हीच सर्वात मोठी भक्ती आहे. पुंडलिकाचा पालट झाला आणि तो सेवेमध्ये मग्न झाला. जेव्हा भगवान विष्णू म्हणजे आपला विठ्ठल त्याच्या भेटीला आले तेव्हा तो आपल्या वडिलांचे पाय चेपत होता. देवाला दारात उभे पाहूनही त्याने आपल्या सेवेचा त्याग केला नाही. त्याने केवळ एक वीट देवाकडे फेकली आणि त्यावर उभे राहून वाट पाहण्यास सांगितले. देवाच्या या उभ्या रूपाला विठ्ठल असे नाव पडले, ज्याचा अर्थ विटेवर उभा असलेला असा आहे. देव हा कर्मात आणि सेवेत असतो हे पुंडलिकाने सिद्ध केले. आपल्या भक्ताच्या एका शब्दावर देव 28 युगे विटेवर उभा राहिला हे त्याच्या प्रेमाचे लक्षण आहे. पुंडलिकाच्या या वास्तव्यामुळेच या क्षेत्राला पंढरपूर हे नाव पडले आणि ते सर्व तीर्थात उत्तम ठरले. पंढरीचा महिमा हा चंद्रभागा नदीशी घनिष्ठपणे जोडलेला आहे. भीमा नदी जेव्हा पंढरपूरला येते तेव्हा ती अर्धचंद्रासारखा आकार धारण करते, म्हणून तिला चंद्रभागा असे म्हणतात. संत तुकाराम महाराजांच्या मते अशी चंद्रभागा आणि असे भीमातीर जगात कुठेही नाही. चंद्रभागेच्या वाळवंटाला संतांनी दया, क्षमा, शांतीचे वाळवंट म्हटले आहे. येथे केल्या जाणाऱ्या स्नानाचे या ठिकाणी संतांनी महात्म्य सांगितलेले आहे. केवळ चंद्रभागेचे दर्शन घेतले तरी सर्व तीर्थांचे पुण्य मिळते आणि पाप जळून जाते. चंद्रभागा ही केवळ जलवाहिनी नसून ती मुक्तीचे द्वार आहे. येथील पाण्याने स्नान करून भक्त पावन होतात. चंद्रभागेच्या काठी नेहमी वैष्णवांचा मेळ असतो, जिथे ज्ञान, ध्यान आणि आनंदाचा वेणुनाद घुमत असतो. भगवान शंकरांनीही ऋषींना सांगितले आहे, दुपारच्या वेळी सर्व तीर्थे पुंडलिकाजवळ चंद्रभागेत स्नान करण्यासाठी येतात. यावरून चंद्रभागेचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा हा अभंग संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक अनुभवाचा परिपाक आहे. या अभंगातून त्यांनी पंढरीचे जे रूप मांडले आहे ते एकाच वेळी भौगोलिक, ऐतिहासिक आणि तात्विक आहे.
पंढरी ही अनुपमेय आहे. तिथे देव भक्ताला भेटण्यासाठी स्वतः उभा आहे. इतर तीर्थांच्या तुलनेत तिथे तात्काळ फळ मिळते आणि ती साक्षात भक्तीची पेठ तसेच पृथ्वीवरील वैकुंठ आहे.